गेल्या महिन्याभरापासून राज्यात सर्वत्र जी आहे ती ऑपरेशन टायगरची चर्चा आहे. ऑपरेशन टायगर पार्ट 1 झाला, 2, 3 आता वर्कआउट होतोय आणि या संपूर्ण याच्यात जे आहे ते ठाकरेंना आणि विशेष करून ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे धक्के बसत आहेत. सध्या अनेक ऑफर्स चर्चेमध्ये आहेत की खासदार विकले गेले, इतके पैसे दिले, असं झालं आणि यामुळेच सध्या चर्चा आहे ती ऑपरेशन टायगरची आणि अर्थात या मागे येणाऱ्या ऑफर्सची. अशीच एक ऑफर सध्या पुण्यात चर्चेचा विषय बनली आहे आणि या संदर्भात नेमकी ही ऑफर कोणाला आली आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत स्वतः वसंत मोरे आहेत, पुणे शहराध्यक्ष आहेत शिवसेनेचे. अर्थात त्यांची एक फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आहेत. तर नेमकं तुम्ही ऑफर विषयी पोस्ट केलंय आणि नेमकं काय सांगाल, काय तुम्हाला ऑफर होती पक्षप्रवेशाविषयी? मला 30 एप्रिलला मी पुणे शहराचा शहर प्रमुख झालो शिवसेनेचा. त्याच्या आदल्या रात्रीला मला 10 वाजता एक फोन आला होता शिंदे साहेबांच्या पक्षामधून, पुण्यातल्या एका माजी नगरसेवकाचा. आणि त्यांनी मला सांगितलं होतं की तात्या काय करताय तुम्ही, शिंदे साहेब तुमची आठवण काढत होते. म्हटलं, कोण शिंदे साहेब? तर म्हणले बास का अहो उपमुख्यमंत्री. म्हणलं का, माझी का आठवण काढत होते? म्हणले तुम्ही या इकडं, त्यांचं असं म्हणणं आहे. म्हणलं मी काय करणार येऊन बाबा, तुमच्यासारखी एवढी मोठी मोठी लोक तिकडे आहेत. मी 4-5 नावं पण घेतली त्या टायमाला. आणि एवढी सगळी मोठी रथी भारतीय असताना माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याची तुम्हाला काय गरज पडते? नाही नाही तुम्ही या, तर तुमच्याकडं सोशल मीडिया आहे, तुमच्याकडं हातोडा आहे. म्हटलं तुम्ही तो तिकडं चालवा पक्षासाठी. म्हटलं ते तुम्ही पण चालवू शकता. ते माझा हातोडा चालवण्याची गरज काय? आणि मी हातोडा जो चालवतो ना तो गोरगरिबांसाठी चालवतो. त्यामुळे माझ्या हातोड्याची तिकडे काही गरज पडणार नाही बाबा. तुमच्याकडे एवढे सगळे मोठी मोठी लोक आहेत. तर ते मला म्हटले नाही तुम्ही या, तुम्ही आलात तर आपल्याला महानगरपालिकेत चांगलं संपर्क कार्यालय मिळेल. ते म्हणलं पालिकेत संपर्क कार्यालय कसं काय मिळणार? कुठल्या निवडणुका राहिल्यात? ना महानगरपालिकेची कुठली निवडणूक राहिली, ना स्थानिक स्वराज्य संस्थांची कुठली निवडणूक होणार आहे, आणि ना कुठं एक तुम्हाला कुठलं पद मिळणार आहे. तेव्हा असं काय होणार नाही. आणि मला वाटत नाही, मी 20 वर्ष विरोधी पक्षामधनंच काम करतोय, मला सत्तेची काही हे नाहीये. त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा. एकंदरीत अशी पक्षामध्ये सातत्याने फूट होत आहेत. ऑपरेशन टायगरचे वेगवेगळे पार्ट जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. या निमित्ताने सचिन अहिर जे तुमचे सहकारी होते आधीचे, आता ते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि एका व्हिडिओ आल्यानंतर कळलं की हे गेले. तर मग एकंदरीत या सगळ्या याच्याकडे कसं पाहताय, नेमकं काय चर्चा जी आहे ती तुमची त्यांच्यामध्ये झाली होती का या संदर्भात काही, आणि ते अचानक असा धक्का का दिला? चर्चा काही झाली नव्हती. आता तुम्ही पाहिलं असून इथून मागं ज्या टायमाला खासदार फुटले त्या टायमाला उन्हाळी सेल लागलेला होता. आता भाव गेले त्या टायमाला पावसाळी सेल आहे, आणि पुढच्या 2-4 महिन्यामध्ये हिवाळी सेल चालू होईल. त्यामुळं एखादा जो मोठा व्यावसायिक असतो ना, की जो मार्केटमध्ये सध्या त्याचं चांगलं मोठं दुकान असतं, त्याची मोठी फॅक्टरी असते, तो मोठ्या प्रमाणात माल उत्पादित करत असतो. आणि त्या टायमाला त्याच्या ज्या टायमाला त्याचा माल खपत नाही ना, त्या टायमाला तो सेल लावतो. जशा पद्धतीने मला वाटतं की शिंदे साहेबांकडे कार्यकर्ते आहेत, पण प्रोडक्टिव्ह काही दिसत नाहीये. म्हणजे भाजपने केलं त्याच पावलावर पाऊल ठेवून यांच्या पण पक्षामध्ये चाललंय. भाजपमध्ये आज पाहिलं तर काँग्रेस मुक्त भारत करता करता काँग्रेसयुक्त भाजप झाली आहे. त्यामुळं आता इथे शिवसेना मुक्त करण्यात करता करता शिवसेना युक्त होत चाललंय सगळं. तर सचिन अहिर जे होते ते शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख होते आणि जर पाहिलं तर त्यांचा जो जिल्ह्यावरचा संपर्क होता, होल्ड होता, तो चांगला होता. तर आता त्यांच्या बंडानंतर, त्यांच्या प्रवेशानंतर अजून देखील कार्यकर्ते पुण्यातले फुटणार? तर मला तर काय तशी माझ्या कल्पना नाहीये. पण मला सांगता येणार नाही त्याच्यामध्ये, की माझ्या तर कानावरती असं काय नाही की कोण फुटणार आहे म्हणून पुण्यामधून. फुटले तर काय सांगता येत नाही तसं, की काय होऊ शकतं काय नाही, कारण प्रत्येकाला काही ना काहीतरी प्रलोभन दिलं जात आहे. आता जर आपण विचार केला तर एकच पक्ष सातत्यात ते फोडला जातोय. नेमकी एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे ती खऱ्या म्हणजे बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे सध्याचा विचार करता. बऱ्याचदा घर का भेदी लंकाड आहे एक वाक्य आहे. मुळात सगळ्यात जास्त वेदना कोणाच्या होतात ना, ते घरातला माणूस वेदना देऊ शकतो. त्यामुळं बाहेरचे सगळे थंबलेत, थकलेत सगळे, त्यामुळे आता घरातलेच जास्त हल्ला करतात आहे. त्यामुळे घरातल्यांचे हल्ले हे मला वाटतं मार्मिक चाललेले आहेत. ठाकरे, आता तुम्ही दोन्ही ठाकरेंसोबत काम केले, खूप अनुभव आहे ठाकरे ब्रँड विषयी, तुमची इतकी माहिती मला नाही वाटत कोणाला असेल, कारण तुम्ही दोन्हीकडे काम केले. ठाकरे कमी पडतायत कुठेतरी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी? नाही नाही, ठाकरे कमी पडत नाहीयेत. जसं काल राजसाहेब बोलले की
विकण्यापेक्षा जो स्वतःला विकायला बसलाय, विकत घेण्यापेक्षा जो स्वतःला विकायलाच बसलाय त्याला काय करणार? म्हणजे स्वतः उद्धव साहेब असतील किंवा राजसाहेब असतील, ठाकरे परिवार ही कुठं कुठं फूट थांबवणार ही? प्रत्येकाला काहीतरी सेल लागला, तसं मी म्हटल्याप्रमाणे सेल कुठेतरी लागतो, कोणतरी सेल लावतं आणि कोणतरी निघतं लगेच बाहेर. त्यामुळं सत्तेसाठी खुर्चीसाठी जाणारे लोक आहेत ना. पण एकंदरीत एकच पक्ष किती वेळा फोडणार? आता त्यांना काय त्याच्यामध्ये तो आसुरी आनंद येत असेल की जास्तीत जास्त त्रास उद्धव साहेबांना. मला वाटतं की मी आता एक 2-3 दिवसामध्ये माझं ऑब्झर्वेशन आहे ना की याच्यामध्ये हा उद्धव साहेबांना त्रास नाहीये, की आदित्य साहेबांचा त्रास होतो यांना. आदित्य साहेबांना हा त्रास देण्यासाठी हा सगळा प्रकार चालू आहे. पण मला वाटतं की मी आदित्य साहेबांना माझा जास्त काही कधी संपर्क आला नाही, परंतु ज्या काही 2-4 मीटिंग त्यांच्याबरोबर झाल्या, त्यांचं जे प्रगल्भ ज्ञान आहे, त्यांचं ज्या पद्धतीने ते टार्गेट हिट करतात, तर त्यांना मला वाटतं की सगळ्यात जास्त भीती उद्धव साहेबांपेक्षा आदित्य साहेबांची वाटत असावी. पक्षांमध्ये पक्ष शिवसेनेत उद्धव ठाकरे गटात विशेषतः चर्चा आहे अशी की आतमध्ये जो पक्ष आहे त्या पक्षामध्ये वेगवेगळ्या नेत्यांमध्ये देखील तेढ आहे. नाही, मला असं वाटत नाही काय असेल म्हणून. कारण ज्या टायमाला मी सेना भवनला जे काही मीटिंग होतात, तर तिथं सगळे पक्षाचे जे नेते उपनेते आहेत ते सगळे एका लाईन मध्ये बसलेले असतात आणि उद्धव साहेबांना त्यावेळेस सगळेच असतात. तर एकंदरीतच जर बोलायचं झालं तर आता तुम्ही काही शिवसैनिकांना घेऊन मातोश्रीवर देखील जाणार आहात, तर या संदर्भात नेमकं काय सांगा? बघा, एका बाजूला जर आपण पाहिलं ना, तर एका बाजूला अं, पदासाठी आणि सत्तेसाठी पक्ष फुटणारे लोक आहेत, आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर तुम्ही खुर्चीसाठी लढणारी लोक आहेत. ही खुर्चीसाठी पळणारी लोक, हे खासदार झाले, आमदार झाले, हे खुर्चीसाठी पळाले. परंतु हे जे जुने शिवसैनिक आहेत, ज्यांना घेऊन मी 5 तारखेला मुंबईला चाललोय, हे 130 शिवसैनिक असे आहेत की ज्यांची वय 60 पेक्षा जास्त आहेत, की जे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत, की जे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मानणारे शिवसैनिक आहेत, की जे कुठे हल्लेले नाही आहेत. शेवटी काय, एखाद्या कुटुंबावरती, एखाद्या घरावरती ज्यावेळेस हल्ले होत असतात ना, प्रति हल्ले होत असतात, त्यावेळेला घरातला जो जुना माणूस असतो ना, जाणकार वयस्कर, तो जाऊन खऱ्या अर्थानं तिथं आधार देतो. आधार वसंत मोरे नाही देणार, आधार ते 60, 65, 70 वर्षे जे शिवसैनिक आहेत ना, ते उद्धव साहेबांकडे त्यांना जायचंय. त्यांना बाळासाहेब ठाकरेंची, एक तर शिवसैनिक एका मीटिंगमध्ये असं बोलले ना की बाबा तात्या, माझं वय आता 72 झालंय, मला मरायच्या अगोदर बाळासाहेब ठाकरे कोणच्या खुर्चीवर बसायचे, मातोश्री कुठे आहे ही मला दाखवा, माझी हात जोडून विनंती आहे. मी ती लगेच विनंती संध्याकाळी उद्धव साहेबांकडे मांडली आणि ती लगेच मान्य झाली. परंतु या मध्यातल्या फुटाफुटींमुळे थोडं थांबलं. परंतु लगेच त्यांनी मला आता काल परवा दिवशी फोन करून 5 तारखेची वेळ दुपारी 12 वाजता दिलेली आहे. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर अगदी शेवटचा प्रश्न की वसंत मोरे आम्हाला शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत पाहायला मिळतील का? हो, 100%. का नाही? कारण आता कुठल्याही निवडणुका नाही आहेत. मला संघटना बांधणीची साहेबांनी चांगली संधी दिलेली आहे शहरामध्ये. अगदी शून्यापासून तर संघटना बांधणीपर्यंत मला आता या ठिकाणी संघटनेमध्ये काम करावं लागेल. एकंदरीतच आपण जर पाहिलं तर वसंत मोरे आपल्या सोबत होते आणि त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं की मी म्हणजेच वसंत मोरे जे आहेत ते शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत असतील आणि पक्ष वाढीची नवी संधी जी आहे ती मला मिळाली आहे आणि याचा मी पुरेपूर जो आहे तो फायदा पक्षासाठी करून देईल. पुण्याहून मी प्रथमेश तांबे, LS मराठी.